काय झालं होतं कालच्या कुस्तीत? काय नेमके आरोप आहे तुमचे? काय म्हणून? कालची कुस्ती म्हणजे एक हिंदकेसरीची फायनलची कुस्ती होती. आणि त्या रात्रीच्या कुस्तीत असं झालं की इललिगल पूर्ण होल्ड झाला कुस्तीत. दोन्ही हातांनी एक हात पकडला गेला आणि पूर्ण पिरगळला. म्हणजे एक दुखापतीचा डाव त्याला करायचा होता आणि तो त्या डावात यशस्वी झाला. आणि मला जे पुढची कुस्तीच खेळता नाही आली, कारण का माझा हातच उचलता नाही आला. त्यामुळं मी त्या कुस्तीला खेळ लढूच शकलो नाही पुढं. काय आरोप आहे? तुम्ही काय तक्रार केली आहे फेडरेशनकडे कालच्या कुस्तीबद्दल? आरोप तर सर हेच आहे की फेडरेशनकडे अजून तक्रार म्हणजे केलेली आहे मी, की असं म्हणजे पूर्ण इलिगल झालेलं आहे हे. आणि लढतच मला करता येत नसल्यामुळं मी त्यांच्याकडे पण मागणी केलेली. मागणी पण करून पण असं म्हणजे एकदा विजय दिलेला आहे त्याला त्या कुस्तीनंतर. आता फेडरेशन काय कारवाई करेल त्या पहिलवानावर फेडरेशन. महेंद्र गायकवाड कडून ही दुसरी वेळ होती तुमच्यावर अशा पद्धतीची दुखापती. हो, काय नेमकं प्रसंग होते दोन्ही? दोन्ही वेळेस सर असंच झालं होतं, कारण का सेना केसरीला माझ्यासोबत अशी कुस्ती आली होती फायनललाच, की माझ्या पायाला क्रॅम्प येऊन म्हणजे कॅम्पला म्हणजे दुखापत झाली असताना मी पंचांना हँड हे करून सांगत होतो की मला लागलेलं आहे, तरी ते पहिलवानाली सोडलं नव्हतं. शेवटी माझे वडील आतमध्ये पळत आले, धावत आले, तोपर्यंत सोडलं. काल पण तसंच झालं. ह्याच्या अगोदर पण आपण महाराष्ट्राने बघितलं असं, मागच्याच म्हणजे ह्याच वर्षीच्या महाराष्ट्र केसरीला त्यांच्याच तालमीतला पहिलवान हर्षवर्धन सदगीर त्यांनी कानफडीत मारण्याचा प्रयत्न केला, कारण का हरत असताना. आणि असं भरपूर हिंदकेसरीच्या ट्रायलला पण त्याच्याच भागातल्या पैलवानाला म्हणजे त्याच्या जोडीतला पण पैलवान नाही येतो, त्याच्या भागातला पैलवान आहे, त्याला असा दुखापत करण्याचा प्रयत्न. आणि एक मोठा पैलवान आहे, या पैलवानाकडून अपेक्षा अशा नाही आहेत ते पण बरोबर. बातमी म्हणजे थोडक्यात.